तर आज आम्ही अनुभवणार आहोत अनुस्कुरा घाट असं ठरलेलं आहे. पुढे बघू शकतो घनदाट जंगल आहे ते आपल्याला पार करायचं आहे. ओके ओके तरतरीत झाले. अरे गेला सनी उडून गेला. ओके वा कसा वाटला भाऊ घाट. आपण असं लोकेशन चॉईस करतो ना. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ माने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही रिटर्न चाललेलो आहे. परवा दिवशी आलो, काल मस्तपैकी एन्जॉय केला आणि आज रिटर्न चाललेलो आहे. इच्छा तर दोघांची पण नाही जायची. आणि आम्ही राहिलेलो ती अशी काहीतरी रूम होती. लास्ट टाइम जिथे राहिलेलो ती रूम आम्हाला भेटली नाही. सो इथे बाल्कनी, स्विमिंग पूल वगैरे काय काय आहे खाली इकडे असं. आणि सॅडल बॅग्स मी लोड केलेले आहेत बाईकवरती. सनी जायचं जायचं ते इंटरकॉम सनीच्या हेल्मेटचं इथं चार्जिंगला लावलेलं आहे. तर आज आम्ही अनुभवणार आहोत अनुस्कुरा घाट असं ठरलेलं आहे. अजून काही कन्फर्म नाही, बघूया. कारण तो एकमेव घाट आहे जो अनुभवायचा राहिलेला आहे. बाकी आंबा घाट, आंबोली घाट, चोरला घाट, फोंडा घाट सगळ्या घाट झालेले आहेत. सो बघूया आज काय काय अनुभव येत आहेत आणि काय नाही पुढे बघू आता. तर मित्रांनो, फायनली सगळी तयारी झालेली आहे. आता प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, जय बजरंगबली. चला, सुखरूप हो दे रे प्रवास हो. चलो, इट्स टाइम टू लीव गोवा. फिर मिलेंगे चलते चलते. मित्रांनो, आता रनिंग झालेलं आहे 32,460 किलोमीटर. ओके, तर लास्ट आपण घरी पोचल्यावर किती रनिंग होते बघायचं आहे आपल्याला. तर अनुस्कुरा घाटातून जाणार आहोत आपण. 9:47 झालेत, 9:45 वाजलेत. फायनली आपण बाहेर पडलेलो आहे गोव्याच्या आणि थोड्याच वेळात हायवेला पण लागू आपण. जिथून लास्ट व्हिडिओमध्ये आपण राईड घेतलेला त्या हायवेला थोडं ट्रॅफिक होतं, त्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही. आणि हायवेला लागल्यानंतर आपल्याला जायचं आहे स्ट्रेट एकदम, कारण अनुस्कुरा घाट हा पुढे पडतो. आधी आंबोली घाट, म्हणजे राईड घ्यायचं असेल तर पहिला आंबोली घाट, सावंतवाडीतून आंबोली घाट, नंतर पुढून कणकवलीच्या जरा पुढे गेल्यानंतर राईट मारल्यानंतर फोंडा घाट. पण आता अनुस्कुरा घाट करतोय त्यामुळे आपल्याला अजून थोडं पुढे जावे लागणार आहे. ओंकारचा कॉल आलेला, म्हणत होता घरी येत आहे का. आज आमचे खरं म्हणायला गेलं तर 2 प्लॅन होते. एक तर गोव्यामध्ये राहायचं, थांबायचं आज, आणि थांबलं तर ओंकारला बोलवून घ्यायचं होतं, आणि नाहीतर मग ओंकारच्या घरी थांबायचं असा प्लॅन होता. पण अचानक काम निघालं त्यामुळे आम्हाला जावं लागतंय. मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघू शकताय माझ्या तुम्ही. तर नारळाच्या झाडाचं जंगल, थोडक्यात बाग आहे मोठी. गोप्रो कॅप्चर करते की नाही माहीत नाही, पण जो काही नजारा आहे ना तो एकदम बघण्यासारखा आहे. काय निसर्गाची देण आहे आपल्याला. आणि हो मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली. कालचा जो हा प्रॉब्लेम होता आपला हँडेलचा, तो आपण काल सकाळीच फिक्स करून घेतला. याच्यामध्ये आपलं जे महाबली जे नाव लिहिलेलं आहे त्याच्या आतमध्ये एक सपोर्टची गरज होती, मग रबरचा वगैरे असेल किंवा काय. पण आपण त्यामध्ये ते एक मिस्त्री होते त्याने टाकलेला आहे पॉलिश पेपर असतो त्याचा छोटा तुकडा त्यामध्ये टाकलेला आहे आणि तो फिट करून दिला आहे. म्हटलं उद्या घरी जाईपर्यंत ॲडजस्ट झालं तर चालेल, कारण आता हा हँडल आपला गेल्यानंतर रिमूव्ह होणार आणि आपला जो ओरिजिनल हँडल आहे रॉयल एनफिल्डचा तो त्याला अटॅच होईल, कारण हा हँडल आपण फक्त राईडसाठी वापरतो.
तो ओके झालेला आहे प्रॉब्लेम. नाहीतर काल परवा येताना खूप डिफिकल्ट झालं मला. 1-2 किलोमीटर नंतर परत हँडलवरती घ्यायला लागत होता. खूप रिस्की होतं ते. सनी गेला फ्युअल अप करायला. ही अशी काहीतरी आपली महाबली दिसते. ही सनीची बॅग आहे वरची. आपण ऑक्टोबसने पॅक केली. प्रॉपर रायडिंग बाईक जी की तुम्ही खूप वेळा पाहिलेली आहे. मित्रांनो, अनुस्कुरा घाट मार्गे जर आपण गेलो तर आपलं घर होमटाऊन 223 किलोमीटर दाखवते. 4 तास काहीतरी 4.5 तास दाखवते मॅपवरती. आम्हाला लागतील एक 5 तास कारण आम्ही एकदम निवांत चाललोय. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय. काय करायचं तर मित्रांनो, अशा रीतीने नाश्ता झालेला आहे आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात. आणि हळूहळू आम्ही गोवा क्रॉस करून आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने चालत आहोत, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. जरा नर्वस आहे आम्ही, यायची अजिबात इच्छा नव्हती, तरी पण यावं लागते. आजचा एक दिवस एक्स्ट्रा हवा होता आम्हाला, पण काय करायचं, नशिबानं थट्टा मांडली आमची. तुम्हाला एक गंमत सांगतो. पुढे एक कार आहे, म्हणजे अर्धीच आहे, पाठीमागचं नाही. त्याच्यातून असला कार्बन डायऑक्साईडचा वास येतोय. मी मागासपासून बघतोय, म्हटलं काय खाली सायलेन्सरला तर बॅग वगैरे लागली नाही ना, जळल्यासारखा वास येते. हे बघा हे. आणि आता आम्ही पाठीमागे थोडेसे रील शूट करायला थांबलेलो, त्यामुळे ही परत पुढे गेली आणि परत मला वास यायला लागला. तर हे बघा काय गंमत चालली. असला वास येतो नाही, असं वाटायला की काय टँक बॅग जळाली की पाठीमागे सॅडल बॅग जळाली, काय चाललंय काय कळत नव्हतं. मित्रांनो, मागासपासून बाईक चालवतोय जवळपास 100 किलोमीटर आलो असेल आम्ही. आणि डोळ्यांवरती आले झोप. कारण जेव्हा आपण घाट सेक्शनमध्ये असतो तेव्हा वळणावळणाचा रोड असल्यामुळे आपल्या शरीराची मुवमेंट चालू असते, पण जेव्हा आपण स्ट्रेट राईड करतो तेव्हा एकसारखं हायवे बघून मला डोळ्यावर झोप यायला लागली. आणि आपल्या हायड्रेशन बॅगमधलं पण पाणी झालेलं आहे गरम, ते पण आपण चेंज करूया. इथे पाणी बॉटल पण घेऊ एक. काय आलं नाही चालू आहे. मित्रांनो, आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि हा ब्रेक खूप गरजेचा होता. हे बघ निवांत, कारण एकसारखी राईड करत आहोत आम्ही हायवेवरती, त्यामुळे डोळ्यावरती झोप होती. आणि आता जवळपास 127 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आमचं घर. तो बाहेर बघा वातावरण. अजून आम्ही मुंबई गोवा हायवेवरतीच आहोत. शॉर्ट बट स्वीट असा ब्रेक झालेला आहे आणि 127 किलोमीटरचा जो प्रवास राहिला त्या प्रवासाला सुरुवात. इथूनच आहे. आय थिंक पुढून फाटे आहेत 2, गगनबावड्यासाठी अनुस्कुरा घाटासाठी. सध्या तरी इथूनच जावं लागणार आहे. ओके, फायनली मुंबई गोवा हायवेला बाय बाय. शांत आणि झाडीचा रोड चालू झालेला आहे आणि इथला जो वारा आहे ना, हवा येते त्यामध्ये थंडी आहे, म्हणजे गारवा आहे त्यामध्ये, त्यामुळे भारी वाटते. आणि पुढे गगनबावडा 32 किलोमीटर आहे. 2 फाटे फुटणार, एक गगनबावडा घाटाला तिकडे आणि दुसरा जो आहे लेफ्टला तो अनुस्कुरा घाटाला. आणि माझ्या लक्षातच नाही की गगनबावडा घाटसुद्धा आपला अनुभवायचा राहिलेला आहे. आपण कोणत्याही मार्गाने जाऊ शकतो आज, कारण दोन्ही पण घाट सेक्शन हे आपल्याला नवीनच असतील. मी गगनबावडा मार्गे बसने आलेलो आहे इकडे. 2016 साली काहीतरी आलेलो, तेव्हा गगनबावडा मार्गेच आलेली बस. पण बाईकने आपले हे दोन्ही घाट राहिलेले आहेत, त्यातला आज एक कवर होईल. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण कोकणामध्ये येऊ तेव्हा या मार्गानेच येऊ. मग म्हणजे जो आपला राहील
त्या मार्गाने येऊ. पुन्हा एकदा जंगल रोड चालू झालेला आहे. दरवेळी कोकणात जेव्हा जेव्हा आलोय आणि आपल्याला असा ॲडव्हेंचर रोड भेटला नाही असं झालंच नाही कधी. पण वातावरण बघा एकदम थंड आहे, मस्त आहे आणि कदाचित हा जो घाट आहे तो आपल्याला वेगळाच अनुभव देणारा असणार असं मला वाटायला. मित्रांनो, एवढी मजा येते ना राईड करताना, दूर दूरपर्यंत कोण नाही आणि सगळीकडे बघू शकता तुम्ही जंगल एरिया आहे. इथून राईड घ्यायचा आपल्याला. सनी आला का? ओके आला. इथून राईड घ्यायचा आहे. पुढे बघू शकता घनदाट जंगल आहे, ते आपल्याला पार करायचं आहे. जय बजरंगबली. इथलं वातावरण बघा आणि एवढं थंड वातावरण असं वाटायला रूममध्येच आहे की काय. AC सारखं, AC पण याच्या एवढं फिका पडेल एवढी थंडी आहे. मस्तच. कोणती नदी आहे ही? काय जो भी आहे अच्छा आहे. एक चांगल्या रोडला लागलेलो आहे. सौंदळ्या गावात 5 किलोमीटर खराब रोड, त्याच्यानंतर हा चांगला रोड. तून स्ट्रेट 32 किलोमीटर आहे. 32 किलोमीटर नंतर लेफ्ट आहे. मित्रांनो, कोणता तरी पक्षी का काहीतरी होता, तो आडवा आला म्हणजे उडून. कुठे आहे तो बघूया. काहीतरी झालंय त्याला. हां, येस 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 हाच. शिट यार, अचानक उडून बाईकला थटला आपल्या. सॉरी. पाणी वगैरे त्याला काय का थांबा. पाणी पायाला लागलेला याच्या. पाण्याची बॉटल घे. शिट यार. पाणी बॉटल घे, पाणी बॉटल. पायाला लागले त्याची. पाणी पाजूया जरा. गाडीला थडकलं ना. हे बघ येते बॉटल आहे याच्यात. नाही भिजत. ओके ओके. तरतरीत व्हाले. हां हां. पाण्यामध्ये किती पॉवर आहे बघा. लगेच जाग आली कशी त्याला. ओके. घाबरले रे ते. का लग एकदम. नको पडेल रे इथं. ओके बाय बाय. हाँ अरे गेला सनी. उडून गेला. ओके. बरं झालं बाबा. कसं तर वाटायला तुम्हाला. अरे अरे पाचलचं बस स्थानक बघा. अरे बापरे, काय असलं काय विषय हा. एवढं छोटं. हे बघा निवांत कसं चालू आहे का. रिलॅक्स राईड. मजानू लाईफ. फायनली खूप वेळानंतर अनुस्कुराचा बोर्ड दिसला. अनुस्कुरा आहे 12 किलोमीटर, कोल्हापूर 72, विटा 145. विट्याला जायला लागते.
मित्रांनो फायनली अनुस्कुरा घाट सुरू झालेला आहे, जो की आपल्याला अनुभवायचा होता. येस, कोकणात जायचा यायचा एक सुद्धा घाट सोडायचा नाही मित्रांनो आपल्याला. आता एकच राहिलाय, 2 राहिलेत ॲक्च्युली. राहिलाय आपला गगनबावडा घाट बाईकने, आणि दुसरा चिपळूण मार्गे जो आपण रत्नागिरीत उतरतो, म्हणजे गुहागरला वगैरे शृंगारतळीच्या तिकडे उतरतो ना, तो पाटण मार्गे, तो एक आहे. आत्तापर्यंत जे घाट अनुभवलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात रिस्की आणि चांगला अनुभव देणारा घाट म्हटला तर चोरला घाट, जो बेळगाव कर्नाटकातून जातो गोव्याला, तोच आत्तापर्यंतचा बेस्ट. कारण हे आंबोली वगैरे आहे, वातावरण वगैरे चांगलं आहे, पण इझी आहेत ते घाट खूप. म्हणजे लगेच सावंतवाडीत उतरतो आपण खाली, पण मनाला टेन्शन देणारा आणि वाट बघायला लावणारा गोव्याची रिस्की घाट म्हटला तर तुम्ही चोरला घाट. वाह, कसा वाटला भाऊ घाट? आपण असं लोकेशन चॉईस करतो ना, खतरनाक. मित्रांनो तुम्ही टाइम रॅपमध्ये आत्ता घाट पाहिलाच, कसा इंटरेस्टिंग आणि वळणावळणाचा घाट आहे. तो बघा घाट तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही, जबरदस्त अशी वळणं आहेत. ते तिथं धरण यार, सुपर्ब यार. सनी, पावसाळ्यात काय वाटत असेल रे? हा, खतरनाक. पावसात काय वाटत असेल? तर मित्रांनो कसा वाटला समोरचा व्ह्यू? आपला गोप्रो आहे तो इथे लावलेला मी आत्ता. हो, आणि आपण अनुस्कुरा घाट संपवून खाली आलेलो आहे, आणि इथून फक्त 34 किलोमीटरवर आहे मलकापूर. या मोबाईलची बॅटरी होत आलेली आहे डेड, पण मलकापूरपर्यंत पोचल्यावर काय टेन्शन नाही, कारण तिथून पुढं आपल्याला रोड माहीत आहे. छोटासाच आहे अनुस्कुरा घाट, एवढा पण काय मोठा नाही, पण जेवढा काय आहे तो जबरदस्त आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत आता मलकापूरमध्ये, आणि मलकापूरमध्ये वडापाव भजी वगैरे खतरनाक मिळतात, छान अशी. इथे पण मिळतात, बऱ्याच ठिकाणी मिळतात. पण आता चहा प्यायचं ठरलं आमचं, सो चहा प्यायला आता कुठेतरी चांगल्या ठिकाणी थांबूया. थोडासा नाश्ता झालेला आहे. खरं तर मी आत्ता वडापाव खाल्ला, इथे वडापाव खूप छान मिळतो. मी बाहेर असल्यावर असं तेलकट वगैरे काय खात नाही राईडवर असल्यावर. पण आता आपण आलेलो आहे घराच्या जवळ. घराच्या जवळ आल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आता. तो छोटा मुलगा हात करत होता, त्या काकाने पुढे बोलवलं मला. त्या मुलामध्ये मी स्वतःला पाहिलं. खरं सांगतो, तुम्ही म्हणणार आता काय हा भाषण द्यायला लागला. खरंच मी सुद्धा असाच लहान होतो. मी कितीतरी वेळा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे माझ्या, आणि मी नेहमी सांगत राहणार ते. NH4वरती मी पण माझ्या वडिलांसोबत चाललेलो, कारमध्ये नव्हतो मी, 2 व्हीलरमध्ये होतो. 2 व्हीलरवरती जी स्प्लेंडर आमची 3078 त्याच्यावरती होतो. आपल्या इस्लामपूरचा कोणता दत्त टेकडीचा ब्लॉग आहे, त्यामध्ये आहे आपली स्प्लेंडर, त्याच्यावरती होतो. आणि असेच रायडिंगचे ग्रुप जायचे, तेव्हाच मी स्वप्न पाहिलेलं की आपण पण अशा राईड करायच्या. थोडा इमोशनल मुमेंट माझ्यासाठी. शेडगेवाडीपासून पुढं था म्हटलं, शेडगेवाडीपासून 4 किलोमीटर पुढं आलं. आपकी अमानत सेफ. अरे हो, कसला गॉगल? ते काय लाड नाही तसला गॉगल. काय द्यायला लागते का? आई शपथ. बाबा थांब की, लगेच कुठं निघालास? असलं करतोस? मस्त झाली राईड, एक नंबर. ओके, आता कधी भेटूया? लग्नाला 2 तारखेला. पुढनं पण जाऊ शकते मी, वाट आहे मला. इथं रे, इथं कॉर्नर पुढं. माझ्या लक्षात परत आलं. हा नको, परत येतो निवांत असंच रिलॅक्स. जरा आता लग्नाची तयारी आवरतो आणि येतो. हा काय नाही राहिलं, काय राहिलं तरी काय. तू
पूर्ण ह्याच्यात नाही दुसऱ्या देशात राहायला, कराडला वडापमध्ये टाकतो काय राहिलं तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच संपवायची वेळ झाली. काय प्लॅन नव्हता त्यामुळे 2च एपिसोड झाले. आपण पुढच्या वेळी नक्कीच एका भन्नाडाच्या राईडसोबत मिळू. ही राईड कशी वाटली तुम्हाला, एक नवीन एक्सपिरियन्स आपल्याला मिळाला अनुस्कुरा घाटाचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा ही सिरीज छोटीशी कशी वाटली तुम्हाला. आणि काय राहिलं, आणि शेवटचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ. बाय बाय.